मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता. ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. परंतु काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 16वा हप्ता जमा झालेला नाही. परंतु चिंता करू नका, नक्कीच पैसे येणार आहे. 16वा हप्ता योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना एक काम करणे बंधनकारक आहे. हे काम न केल्यास लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात आणि हे काम करणे अनिवार्य आहे. हे करावेच लागणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. या 2 महिन्याच्या आत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना ई केवायसी करावयाची आहे. याकरिता राज्य सरकारने 18 सप्टेंबरला GR सुद्धा निर्गमित केलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्ट केलेले आहे की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे आणि म्हणून 18 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याकरिता राज्य सरकारने ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट सुरू केलेली आहे आणि या वेबसाईटवर 18 सप्टेंबर पासून ई केवायसी करण्याचे काम सुरू झालेले आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्णपणे केलेली आहे, परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांची ई केवायसी करावयाची अद्यापही बाकी आहे. परंतु आता मात्र अवघे 10-12 दिवस राहिलेले आहे आणि या 10-12 दिवसाच्या आत राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी करून घ्यावायची आहे. तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळणारे 1500 रुपये पुढे सुरू राहतील. ई केवायसी न केल्यास तुम्हाला मिळणारा योजनेचा लाभ बंद होईल आणि म्हणून योजनेमध्ये मिळणारा लाभ बंद होऊ नये याकरिता 18 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करून घ्यावयाची आहे. ई केवायसी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करू शकता. 2 मिनिटाच्या आत ई केवायसी पूर्ण होते. ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपली ई केवायसी पूर्ण करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळत राहावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.